जलयुक्त शिवार आहे, याला जलयुक्त शिवारच म्हणता येतात. भीमगर्जना करून या राज्यामध्ये 5 वर्षात एकही गाव टँकर युक्त असणार नाही, एकही गाव आम्ही ठेवणार नाही, 22,000 गावं आम्ही टँकर मुक्त करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आणि हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मग असं असताना तुम्ही जलयुक्त शिवारवर करोडो रुपये खर्च केलात. 15-16 हजार कोटी रुपये मागच्या 5 वर्षामध्ये खर्च झालेत. आणि ही 15-16 हजार कोटी रुपये गेले कुठे? जर या राज्यामध्ये 11,000 टँकर लावावे लागत असतील आणि 22,000 गावं दुष्काळाच्या छायेमध्ये येत असतील, तर मग ही योजना फसवी आहे. या योजनेमध्ये घोटाळे झाले, या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आणि म्हणून या योजनेचा फायदा जनतेसाठी झाला नाही आणि टँकर मुक्त महाराष्ट्र होऊ शकला नाही. याचं कारण म्हणजे हे जलयुक्त नव्हे तर हा झोलयुक्त शिवार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे.